नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 मे 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? नवीन कोविड-19चा प्रकार FLIRT कोणत्या देशामध्ये पसरत आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, अमेरिका, USA हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या देशाच्या अंतर्गत कोविड-19चा एक नवीन व्हॅरियंट फ्लट FLIRT या प्रकारचा जो काही व्हायरस आहे तो या ठिकाणी आता काय करत आहे तर पसरत आहे किंवा वाढत आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? कोणत्या संस्थेने 2024च्या आधुनिक आहाराच्या सवयींनुसार भारतीयांसाठी अपग्रेड केलेली आहार मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ICMR हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ICMR ने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 2024च्या आधुनिक आहारांच्या सवयीनुसार भारतीयांसाठी अपग्रेड केलेली आहार मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही जॉईन झाला असाल तर त्याच्यामध्ये ही जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत ती या ठिकाणी त्याची PDF मी तुम्हाला शेअर केलेली आहे. अत्यंत महत्त्वाची ही PDF आहे. तुमचं वय किती का असणार, तब्येत कशी सांभाळायची, कोणत्या वयामध्ये कोणता आहार घ्यायचा, कोणत्या प्रकारचा आहार किती घ्यायचा, कधी घ्यायचा, टायमिंग काय, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला एक बघायला भेटणार आहेत. एक संतुलित आहार किंवा आहाराबद्दलची जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत, जवळपास माझ्यामध्ये 16 ते 17 मार्गदर्शक तत्वे आहेत. ते नक्की वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की बाबा डाएट नेमका कसा करायचा असतो. ठीक आहे, आता याच्याबद्दल काही 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR यांनी 2024च्या आधुनिक खाण्याच्या सवयींच्या अनुषंगाने भारतीयांसाठी सुधारित आहार मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. हैदराबाद स्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या संशोधकांनी मार्गदर्शक तत्वे ही तयार केलेली आहेत. आधुनिक आहाराविषयक मार्गदर्शक तत्वे विशेषतः लोकांना शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्याची, नियमित व्यायाम करण्याची, मिठाचे सेवन कमी करण्याची म्हणजेच मर्यादित करण्याची आणि उच्च चरबी, साखर किंवा अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी खाण्याची याच्यामध्ये शिफारस करण्यात आलेली आहे. आणि शेवटचा पॉईंट लिहून घ्या. याच्यामध्ये पोटातील लठ्ठपणा, जादा वजन आणि एकूणच लठ्ठपणा टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबद्दल सुद्धा या ठिकाणी सल्ल्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. आशियाई अंडर 22 आणि युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत? तर आपल्या प्यारा भारताने पर्याय क्रमांक सी टोटल या ठिकाणी 43 पदके जिंकलेली आहेत. किती? तर 43 पदके जिंकली आहेत. कशामध्ये? तर आशियाई अंडर 22 आणि युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या, महत्त्वाचे आहेत. आशियाई अंडर 22 युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिप कझाकस्तानमधील अस्ताना या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. दोन्ही प्रकारच्या खेळामध्ये पुरुष आणि महिला कॅटेगरीमध्ये भारताने एकूण या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे. टोटल 43 पदकांपैकी या ठिकाणी 12 सुवर्ण पदके आहेत, 14 रौप्य पदक आहेत आणि 17 कांस्य पदक आहेत. अशा प्रकारे टोटल 43 पदके या ठिकाणी भारताने जिंकलेली आहेत. याच मेडल टॅलीमध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांकाला आहे कझाकिस्तानचा. कझाकिस्तानने टोटल 48 पदके जिंकले आहेत आणि आपल्या भारताने या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकासह 43 पदकांवरती या ठिकाणी विजेतेपद नोंदवलेलं आहे. प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल. तर लगेच काय करूया मग, झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये विजेता ठरला आहे आपला भारत देश. प्रो कबड्डी लीग 10वी आवृत्ती जिंकलेली आहे पुणेरी पलटनने. संतोष ट्रॉफी 2024 सर्व्हिसेसने जिंकलेला आहे. रणजी ट्रॉफी 2023-24 मुंबई. 56व्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2023-24 महिला पुरुषांचं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे महाराष्ट्राने. मेन्स AFC अंडर 23चं विजेतेपद पटकावलेलं आहे जपानने. गल्फ युथ गेम्स 2024 जिंकलेलं आहे UAE ने. इंडियन सुपर लीग 2023-24चं विजेतेपद पटकावलेलं आहे मुंबई सिटी FC ने. थॉमस कप 2024 चीनने जिंकलेला आहे. उबेर कप 2024 चीनने जिंकलेला आहे आणि ला लिगा 2023-24 रिअल माद्रिदने या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3.
परिवर्तन चिंतन 2 सशस्त्र दलांचे एकत्रीकरण आणि एकीकरण या विषयांवरती 2 दिवसीय परिषद कोठे झालेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन चिंतन 2 सशस्त्र दलांचे एकत्रीकरण आणि एकीकरण या विषयावरती 2 दिवसीय परिषद या ठिकाणी संपन्न झालेली आहे. ही जी काही परिषद झाली होती ती अत्यंत महत्त्वाची आहे. याच्याबद्दल 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. CDS जनरल अनिल चौहान यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली या ठिकाणी परिवर्तन चिंतन ही त्रिसेवा परिषद या ठिकाणी झालेली आहे. परिवर्तन चिंतन ही सर्व त्रिसेवा संस्थांच्या प्रमुखांसाठी एक अग्रगण्य परिषद आहे आणि नाविन्यपूर्ण सुधारणा कल्पना आणि उपक्रम निर्माण करण्याचे याच्या मागचं उद्दिष्ट आहे. सर्वोच्च चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या सर्व उपसमित्यांचे सदस्य त्यांचे स्थायी अध्यक्ष म्हणून CDS आणि तिन्ही सेवा प्रमुखांनी विविध क्षेत्रामध्ये झालेल्या प्रगतीचा या ठिकाणी परिषदेमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 3 या ठिकाणी दल असतात, जसं की आपलं भारतीय आर्मी म्हणजेच इंडियन आर्मी, त्याच्यानंतर इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स या तिघांचं या ठिकाणी काय होतं त्रिसेवा परिषद या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 4, अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारी लार्सन अँड टुब्रो ज्याला आपण बोलतो L&T, तर L&Tचे नवीन चेअरमन L&Tचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आर शंकर रमन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी L&Tचे नवीन चेअरमन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. L&Tचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. जसं की आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाचे सदस्य या ठिकाणी बनलेले आहेत जगजीत पावडिया. पोस्ट विभागाचे सचिव बनले आहेत वंदिता कौल. इंटेलिजन्स ब्युरोचे विशेष संचालक बनलेत सपना तिवारी. भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत कृष्ण इला. नौदलाचे प्रमुख बनलेत दिनेश कुमार त्रिपाठी. नौदलाचे उपप्रमुख बनलेत कृष्णा स्वामीनाथन. आकाशवाणी वृत्ताचे महासंचालक बनलेत मौसमी चक्रवर्ती. राष्ट्रीय जूट बोर्डाचे सचिव बनलेत शशिभूषण सिंग. GST अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष बनलेत संजय कुमार मिश्रा. आयुष मंत्रालयामध्ये संचालक बनलेत सुबोध कुमार. भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख बनलेत संजय भल्ला आणि L&Tचे नवीन अध्यक्ष बनलेत आर शंकर रमन. पुढचा प्रश्न क्रमांक 5, कुस्तीच्या जागतिक प्रशासकीय समितीने कोणत्या भारतीय कुस्तीपटूवरती बंदी घातलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बजरंग पुनिया असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बॅन केलेलं आहे, बंदी घातलेली आहे त्यांच्यावरती. 2-3 पॉईंट लिहून घ्या. यापूर्वी डोपिंग चाचणी घेण्यासाठी नकार दिल्यानंतर राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने त्याला या ठिकाणी तात्पुरते या ठिकाणी बॅन केलेलं होतं, निलंबित केलेलं होतं. तसेच नाडाच्या निर्णयाची माहिती असूनही भारतीय क्रीडा प्राधिकरणाने बजरंगच्या परदेशी प्रशिक्षणासाठी सुमारे 9 लाख रुपये या ठिकाणी मंजूर केलेले होते. तर पर्याय क्रमांक डी, बजरंग पुनिया याला या ठिकाणी भारतीय कुस्तीपटूवरती या ठिकाणी बंदी घातलेली आहे. कोणी? तर कुस्तीच्या जागतिक प्रशासकीय समितीने. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 6, महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. संयुक्त राष्ट्र संघाने कोणता दिवस जागतिक फुटबॉल दिवस म्हणून घोषित केलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दरवर्षी आता या ठिकाणी 25 मेला आपण या ठिकाणी वर्ल्ड फुटबॉल डे जागतिक फुटबॉल दिवस म्हणून साजरा करण्यासाठी या ठिकाणी घोषित केलेला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. 25 मे 1924 रोजी पॅरिसमधील ऑलिम्पिक खेळादरम्यान झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचा 100वा वर्धापन दिवस आहे 25 मेला. त्याच्याच अनुषंगाने या ठिकाणी 25 मेला जागतिक फुटबॉल दिवस म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. मग आज आपण काय करूया, मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस पाहण्याच्या ऐवजी पहिल्यांदाच साजरा करण्यास सुरुवात झालेले जे काही दिवस आहेत यावर्षी गेल्या वर्षी त्याच्यावरती चर्चा करूया. ही स्लाइड अत्यंत महत्त्वाची आहे, बघत बसू नका, लिहून घ्या व्यवस्थितपणे. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बायोस्फिअर दिवस साजरा करण्यात आला या ठिकाणी 3 नोव्हेंबर पासून. राष्ट्रीय डॉल्फिन दिवस दरवर्षी आता होणार आहे 5 ऑक्टोबरला. मैत्री दिवस 6 डिसेंबर. महामारी तयारीचा आंतरराष्ट्रीय दिवस 27 डिसेंबर. राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 16 जानेवारी. पराक्रम दिवस 23 जानेवारी. वीर बाल दिवस 26 डिसेंबर. विभाजन विभीषिका स्मृती दिवस 14 ऑगस्ट. फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस 14 ऑगस्ट. जनजाती गौरव दिवस 15 नोव्हेंबर. भालाफेक दिवस 7 ऑगस्ट. उज्ज्वला दिवस 1 मे. राष्ट्रीय अवकाश दिवस
23 ऑगस्ट आणि 15 जानेवारीला महाराष्ट्रामध्ये दरवर्षी या ठिकाणी काय म्हणता येईल राज्य क्रीडा दिवस म्हणजेच स्टेट स्पोर्ट डे म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7वा. शक्ती सराव हा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे तो भारतीय लष्कर आणि कोणत्या देशाच्या सैन्यासोबत आयोजित करण्यात येत असतो. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत आणि फ्रान्स या 2 देशांतर्गतचा हा संयुक्त लष्करी सराव आहे ज्याचं नाव आहे शक्ती सराव. हा या ठिकाणी आयोजित केला जात असतो. लगेच काय करूया मग, भारतासोबत अन्य देशांचे जे काही महत्त्वाचे सराव होत असतात, होणार आहेत याच्यावरती चर्चा करूया. जसं की सुरुवातीलाच आहे शक्ती सराव भारत आणि फ्रान्स दरम्यान आहे, ऑस्ट्रा हिंद ऑस्ट्रेलिया आणि भारत दरम्यान आहे, वीर गार्डियन भारत आणि जपान दरम्यान, सूर्यकिरण भारत आणि नेपाळ दरम्यान, युद्धाभ्यास तारकश कॉप इंडिया हा आहे भारत आणि अमेरिका दरम्यान, गरुडा शक्ती भारत आणि इंडोनेशिया दरम्यान, स्लिनेक्स भारत आणि श्रीलंका दरम्यान, डस्टलिक उझबेकिस्तान आणि भारतादरम्यान, फ्रिंजेक्स भारत आणि फ्रान्स दरम्यान, इंद्र भारत आणि रशिया दरम्यान आणि अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती हे आहे भारत आणि UK दरम्यान. पुढचा प्रश्न क्रमांक 8वा. भारताने अलीकडेच कोणत्या देशातून आपले लष्करी कर्मचारी मागे घेतलेले आहेत. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत मालदीव देशातून आपले जे काही लष्करी कर्मचारी आहेत ते या ठिकाणी मागे घेण्यासाठी या ठिकाणी घोषणा केलेली आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये मानवतावादी आणि वैद्यकीय निर्वासन सेवा प्रदान करण्यासाठी 2 हेलिकॉप्टर आणि 1 डॉर्नियर विमान चालवत होते. मोहम्मद मुइझू यांच्या नेतृत्वाखालील मालदीव सरकारने भारताला आपले सैन्य मागे घेण्याची औपचारिक विनंती केली होती आणि हे जे काही मुइझू आहेत यांनी सर्व भारतीय सैन्याच्या माघारीसाठी 10 मे ही अंतिम मुदत ठेवलेली होती. त्याच्यामुळे या ठिकाणी हा अशा प्रकारचा डिसिजन घेण्यात आलेला आहे. मालदीवबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत वर्तमानमधील मोहम्मद मुइझू, राजधानी आहे माले आणि चलन वापरलं जातं मालदिवियन रुपया. पुढचा प्रश्न क्रमांक 9वा. जागतिक स्तरावरती ॲस्ट्राझेनेकाने त्यांची जी काही कोविड लस होती, कोविड वॅक्सिन होती ती टिंबटिंब मागे घेतलेली आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. हे जे काही ॲस्ट्राझेनेका आहे त्यांची जी काही कोविड वॅक्सिन आहे त्या वॅक्सिनचं नाव आहे वॅक्स जेवेरिया असं त्या या ठिकाणी वॅक्सिनचं नाव आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. ॲस्ट्राझेनेकाने लस पर्यायांच्या भरपूर प्रमाणामध्ये असलेल्यामुळे या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे. अलीकडेच ॲस्ट्राझेनेकाला प्रथमच या ठिकाणी विश्वास होता की त्यांची जी काही लस आहे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम थ्रोम्बोसिससह होऊ शकतो, अशा प्रकारचा या ठिकाणी आजार होऊ शकतो असं त्यांनी या ठिकाणी कबूल केलेलं आहे. लसीचे प्रतिकूल परिणाम उघड करणारे क्लिनिकल चाचणी अहवाल स्वीकारणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा. सर्वात श्रीमंत शहर रिचेस्ट सिटी जो काय रिपोर्ट आला 2024 मध्ये जगातील पहिल्या 50 श्रीमंत शहरांमध्ये कोणत्या भारतीय शहराचा समावेश करण्यात आलेला आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. कोण? पर्याय क्रमांक ए मुंबई आणि पर्याय क्रमांक बी दिल्ली. हे जे काय जगातील पहिले 50 श्रीमंत शहर आहेत त्याच्यामध्ये मुंबईचा क्रमांक आहे 24वा आणि दिल्लीचा क्रमांक आहे 37वा. हे जे काही जगातील पहिले 50 श्रीमंत शहर आहेत याच्यामध्ये 1 नंबरला कोण आहे तर न्यूयॉर्क सिटी, 2 नंबरला आहे द बे एरिया, 3 नंबरला आहे टोकियो आणि 4 नंबरला आहे सिंगापूर. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 11वा. 5व्या क्रमांकाची भारत आणि भूतान यांच्यामधील सीमा शुल्काच्या संयुक्त गटाची बैठक टिंबटिंब येथे झालेली आहे. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लेह लद्दाख. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 5व्या क्रमांकाची भारत आणि भूतान यांच्यातील सीमा शुल्काच्या संयुक्त गटाची या ठिकाणी लेह लद्दाखमध्ये काय झालेली आहे तर बैठक झालेली आहे. कितव्या क्रमांकाची? 5व्या क्रमांकाची. कोठे? लेह लद्दाख या ठिकाणी. एक पॉईंट लिहून घ्या. या बैठकीमध्ये द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचा आणि सीमाशुल्क आणि व्यापार सुलभीकरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवरती चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12वा. भारतीय तटरक्षक दलाने स्वदेशी सागरी दर्जाच्या स्टीलच्या पुरवठ्यासाठी कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केलेला आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जिंदल स्टील अँड पॉवर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी या कंपनीसोबत सामंजस्य करार केलेला आहे. कोणी? भारतीय तटरक्षक दलाने. कशासाठी? स्वदेशी सागरी दर्जाच्या स्टीलच्या पुरवठ्यासाठी. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न मी सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न,
कोणत्या देशाने अलीकडेच व्हिक्टोरिया शी नावाचा AI जनरेट केलेला प्रवक्ता सादर केलेला आहे? रशिया, युक्रेन, इस्रायल की जपान? तर जपान विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे.